महापालिकांचा रणसंग्राम आता सुरू झालाय आणि उद्या मुंबईमध्ये मनसेचा मेळावा पार पडणार आहे। मुंबईतील रंगशारदामध्ये हा मेळावा पार पडणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत। आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। श्रेयस यांच्याशी या संदर्भात बातचीत करूया। श्रेयस, अधिकृतपणे युतीची घोषणा झाल्यानंतर, निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर, निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाल्यानंतर पहिली सभा राज ठाकरे घेत आहेत। अतिशय महत्त्वाची सभा आहे। अतिशय महत्त्वाची सभा आहे विक्रांत, कारण आपण बघू शकतो तर एकीकडे अजूनही पेच हा कायम आहे। 4 जागांचा पेच अजूनही सुटलेला नाही। त्यात उद्या रंगशारदामध्ये सकाळी 9-9:30 वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार आहेत। प्रामुख्याने मुंबईच्या पदाधिकाऱ्यांना बोलवलं गेलं आहे, त्यामुळे कुठे ना कुठे आता तिथंच एबी फॉर्मचं वाटप होईल का, कोणाकोणाला उमेदवारी मिळणार आहे ते जाहीर होईल का। त्यासोबतच आपण बघू शकतो तर आतापर्यंत मनसे आणि शिवसेना ठाकरे गटांनी निवडणूक वेगवेगळी लढली आहे, त्यामुळे दोघांचे कॅडर हा मुंबईमध्ये सेम आहे। त्यामुळे कुठे ना कुठे याबद्दल मनसे अध्यक्ष काय भूमिका घेत आहेत त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। आपण पुन्हा एकदा दाखवूया शिवतीर्थावर आज सुद्धा बैठका ह्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे। आपण बघू शकतो तर शिवतीर्थाच्या बाजूला असणाऱ्या निवडणूक कार्यालयामध्ये अजूनही इच्छुक मोठ्या प्रमाणावर रांगा लावून आहेत। आपण एकंदर पाहिलं तर संदीप देशपांडे असतील, बाळानगावकर असतील, नितीन सरदेसाई असतील, त्यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सुद्धा भेट घेतली आहे। काल मातोश्रीवरच्या बैठकीत काय काय घडलं, आपण किती जागांची अजून मागणी केली आहे, या जागांमध्ये नाही सुटलेल्या जागा कोणत्या आहेत आणि या सगळ्याबद्दल सुद्धा आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसोबत त्यांनी चर्चा केली। त्यामुळे कुठे ना कुठे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तातडीचा हा मेळावा घेतलेला आहे। या मेळाव्याबद्दल खऱ्या अर्थानं कुठलीही गोष्टी माहिती नव्हत्या, मात्र रंगशारदामध्ये उद्या सकाळी 9:30 वाजता हा मेळावा होणार आहे आणि मुंबईच्या पदाधिकाऱ्यांनी बोलवलं गेलं। राज ठाकरेकडे काय कानमंत्र जातात, कारण एकंदर पाहायला गेलं आमचं सगळं ठरलंय हे सांगून राज ठाकरे यांनी खरं तर युतीची घोषणा केली। मात्र त्याच्यानंतर ज्या गोष्टी समोर येत आहेत त्याच्यानी मुंबईच्या जागांमध्ये अजूनही अनेक गोष्टी ठरलेल्या नाही आहेत। 4 जागांवर अजूनही पेच निर्माण झालाय। त्यामुळे कुठे ना कुठे विक्रांत, उद्याचा मेळावा हा अत्यंत महत्त्वाचा आहे।